हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची टिचिंग पाहणार आहोत. तर हा जो आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि ह्याची टिचिंग पूर्ण दाखवलेली आहे. तर नक्कीच पहा बरं का. आणि हा प्रॉपर असा गळा घेतलेला आहे आणि डेली वेअर करण्यासाठी हा ब्लाऊज आहे. पण छान आहे, साडी खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आहे. प्रॉपर असा शेप वगैरे आलेला आहे. तर पूर्ण टिचिंग मी दाखवलेली आहे. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पुढेच आता मी लगेचच तुम्हाला टिचिंग दाखवत आहेत. चला तर मैत्रिणींनो, चला सुरुवात करूया. इथे शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे आणि पावणे 6 मुंडा घेतलेला आहे. 10 इंच गळा घेतलेला आहे आणि 2.5 इंच 3 इंचावरती इथं खोली दिलेली आहे. आणि आता शेप देत आहे मी बघा. आणि पूर्ण टिचिंग पहा. खूप छान अशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला मी दाखवलेलं पण आहे. त्याला नोटची गरज नाही आहे. डेली वेअर करण्यासाठी ब्लाऊज आहे तो. छान आहे. साडी खूप मस्त आहे. 700 रुपयाची साडी असेल बहुतेक, ती सांगत होत्या. तर कस्टमरचा आहे बरं का ब्लाऊज. तर चला इथे फॅब्रिक मी इथं ठेवलेला आहे खालच्या साईडला. सोयीचा वरच्या साईडला केलेला आहे. त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे बघा. सोयीचा अस्तर, त्याच्यावरती सोयीचा फॅब्रिक, त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घेतलं आहे. आणि पिनअप वगैरे करून घेत आहे, जेणेकरून कपडा तुम्ही पाहिलेला आहे खूप सुसुळा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे ह्याची कटिंगसुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. हा कटोरी ब्लाऊज आहे, त्यामुळं मी कटिंगचासुद्धा शेअर करणार आहे. आणि ह्याच्यानंतर प्रिन्स कटचे ब्लाऊज घेणार आहे. 2 प्रिन्स कट आहेत, तर ते सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहेत. तर नवीन ज्या ताई आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे आणि सर्वांनी नक्कीच पहा. तर आता गळा बघा. फक्त मी जो अस्तर आहे त्याचा गळा मी कट केलेला आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो तसाच ठेवलेला आहे बरं का. तर आता मी बघा पिनअप केलेलं सगळं पिना काढून घेते. खूप सुसळा कपडा आहे आणि कटिंगसुद्धा मी ॲडजस्ट करून केलेले आहे, कारण की फुलं एका साईडला येत होते ते. तर अशा पद्धतीने आता आपल्याला गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि छान पद्धतीने आपल्याला उलटवून घ्यायचा आहे इथे, कारण की पायपिंगसाठी कपडा एवढा नव्हता माझ्याकडे, त्यासाठी. आता इथे उलटवल्यानंतर आपल्याला एकदम छान अशी दापटीच द्यायची आहे की पायपिंगसारखी वाटली पाहिजे. तर ह्याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग तुम्ही सरळ पायपिंग करू शकता. जर इथे गोटसाठी तुम्ही चांगली फिनिशिंग नाही दिली तर डायरेक्टली तुम्ही पायपिंग करू शकता. पण आता पायपिंगचा जमाना गेला. आता सगळी लोकं असे शिवतात. आणि करायचंच असेल, एखाद्याला पायपिंगच आवडत असेल किंवा एखाद्याचा शोल्डर उतरत असेल तर त्याच्यासाठी मग पायपिंग करते मी. पण एखाद्याचे जर कस्टमर म्हणत असतात की आमचे नेहमीच कस्टमर गळा जो आहे तो उतरतो नाही का, असा शोल्डर जो आहे तो उतरतो, त्यासाठी मग आपल्याला पायपिंग करून द्यायला लागतात. आणि गळ्याच्या साईडला दोन्ही साईडला पायपिंग खेचून आपण लावतो. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. तर आपण आता सगळीकडं अस्तर जो आहे तो जॉईन करून घेणार आहोत मेन फॅब्रिकला. आणि एक्स्ट्रा जो मेन फॅब्रिक आहे तो लगेच आपण कट करून फेकून देणार आहोत. जो एक्स्ट्रा आहे तो सगळं कट करायचा आहे. आणि हे नेहमीचेच आहेत ब्लाऊज त्यांचे माझ्याकडं, त्यामुळे नेहमी असतात ह्यांचे ब्लाऊज. बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत मी, म्हणजे एकही ब्लाऊज त्यांचा वाया गेलेला नाही आहे. कधीपासून शिवते मी, 4-5 वर्ष झाले, जवळजवळ 7 वर्ष झाले बघा हे ब्लाऊज शिवत आहे ह्यांचे. मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते, अजून त्यांचे ब्लाऊज माझ्याकडंच आहे, विचार करा मग. त्यासाठी ब्लाऊज शिवताना आपल्याला खूप छान पद्धतीने शिवायला लागतात. अशा पद्धतीने शिवायचे. आता बघा एक्स्ट्रा असे फॅब्रिक आपल्याला कट करायचं. तसेच आपल्याला जे बॅकचे जे टक्स असतात ते घ्यायचे लगेच. दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला, ह्या पद्धतीने. आता बघू शकता तुम्ही गळा किती छान आलेला आहे आणि फॅब्रिक इतका सुंदर आहे. त्याच्यावर साडी पण खूपच छान आहे, मला तर आवडली. आणि प्रत्येक साडी आल्यावर मला असं वाटतं की अशी साडी आपल्यापाशी पण एक असावी नाही का. आणि घ्यायला गेलं ना दुकानामध्ये तर दुसरीच घेऊन येत असते माझ्याकडं. असं आहे बघा माझं. आता इथे आपल्याला पाठीमाग बॅकला मी पट्टी लावून घेते आणि आतमध्ये फोल्ड करून आपण जे पट्टी लावतो ना पाठीमागच्या साईडला, त्याच्यासाठी तो ब्लाऊज आपल्याला खूप छान आणि परफेक्ट बसलेला असतो. त्यासाठी आपल्याला ही पट्टी यूज करायची असते. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळी टिप सांगत असते की जी आपली बगलेतली फिटिंग आहे ती कशी करायची, पाठीमागं बॅकला आपण पट्टी लावतो त्याच्यासाठी काय फायदा आहे, अशा पद्धतीने मी सांगत असते बरं का. मला जे कळतं ते मी सांगत असते. आणि बरेच अशा ताई वेगवेगळ्या टिप सांगत असतात ब्लाऊज शिवताना, तर ते सुद्धा
आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की मी सुद्धा काही काही व्हिडिओ बघूनच काही काही डिझाईन वगैरे शिकलेली आहे. आणि बाकीचे ब्लाऊज तर येत होते, पण जी शिवण्याची पद्धत असते ती वेगवेगळी असते सर्वांची. ब्लाऊज तर सर्वच लोक शिवतात, पण पद्धत वेगवेगळी असते शिवण्याची. आता ही पट्टी लावल्यानंतर खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे बघा तुम्ही, आणि सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता लगेच पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला, इथे जोडून घ्यायचा आहे कटोरी. आणि हा जो ब्लाऊज आहे ह्याची मी कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे, की तो सुद्धा पहा आणि त्याच्यानंतर हा पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता एक्स्ट्राचा जो आहे फॅब्रिक तो कट केला मी इथं. आणि आता इथे बघा 3 इंच सरळ वरती आणि 1.5 इंच खालच्या साईडला अशा पद्धतीने मी इथं शेप दिलेला आहे बघा कटोरीला. आणि छान अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. आता बघा इथे आपलं क्रॉस पट्टी मी तयार करून ठेवलेली आहे. जेवढा कपडा आपल्याला हवा आहे तेवढाच घ्यायचा, बाकीचा कट करून टाकायचा. खालच्या साईडला बघूनच आपल्याला टिप येते का खालच्या कपड्यावर बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. आणि आता बघा एक्स्ट्राचा जो आहे ते धागे वगैरे सगळे कट करून टाकायचे आणि 2 आपल्या शिलाई सरळ मारून घ्यायचं, म्हणजे फिटिंग आणि छान राहतं मग ते शेपटी. आणि एकच शिलाई ठेवली तर ते निघू शकतं, कारण की माझ्याकडं हा जो ब्लाऊज शिवत आहे त्याला मापाला जो ब्लाऊज दिलेला आहे तो माझ्याकडचा नाही आहे. तो आल्याच ब्लाऊज मी ओळखला, मागून फक्त पट्टी फोड केलेली आहे डायरेक्टली अस्तर, आणि जो मेन फॅब्रिक आहे तो डायरेक्ट आतमध्ये फोड करून एक टीप मारली. त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला एक टिपा आहेत सगळ्या. मी पाहिलेला आहे ब्लाऊज, मी तुम्हाला दाखवलं असतं तर बरं झालं असतं. तर अशी फिनिशिंग असते लोकांची. आता इथे गळ्याला मी पट्टी लावून घेते आणि दोन्ही पट्टी आपले अशा तयार करून घेते. गळ्याला पाइपिंग करून घेते मी आता. आणि गोलेड्यावरती आपल्याला व्यवस्थित जसा शेप तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता. पण हा कटोरी ब्लाऊज आहे आणि फी शेपसुद्धा देऊ शकता कटोरीला, किंवा चौकोनीसुद्धा देऊ शकता कटोरीला, असं काही नाही. जसा कपडा आपण कापतो तसा तो कपडा वळतो. एकच नंबर झालेला आहे ब्लाऊज तो. मला तर मी रात्रीचा शिवलेला आहे तो ब्लाऊज, टाईमच नाही नव्हता माझ्याकडं. आता बघा इथे पाइपिंग करून घेते मी सगळीकडे दोन्ही ह्याला. आता इथे लगेच आपण फिटिंग करून घेणार आहोत. जसं की जे स्लीव आहे मी जॉईन करून ठेवलेली आहे ती आपण अटॅच करून घेणार आहोत दोन्ही साईडला. कटिंग जर परफेक्ट असेल तर आपला ब्लाऊज कधीही चुकत नाही मैत्रिणींनो. किती मोठी साईज असू दे, किती छोटी असू दे. आणि 4 ब्लाऊज एका कस्टमरचे मी इथं टिचिंग करून ठेवलेला आहेत, पण त्यांची साईज खूप मोठी आहे बरं का. तरी पण मी ब्लाऊज तो टिचिंग करून ठेवलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज दाखवण्याची माझी, सहज कुणालाही जमू शकते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळे मापे टाकून घ्यायचे आणि मापे टाकल्यानंतर आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. इथे बघा फिटिंग आपली तयार झालेली आहे आणि ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे. चेक करायचा आहे ब्लाऊज आपली फिटिंग व्यवस्थित आली आहे का, ती टेपनी मोजायचा. ही बगलेतली जी फिटिंग आहे ती सुद्धा परफेक्ट आली आहे आणि खूपच छान असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे बरं का. मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे आधीसुद्धा आणि इथे सुद्धा दाखवलेला आहे. आणि गळा पण छान झालेला आहे. आता तो फॅब्रिक एकदम मऊ आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला शिवायला लागतं. पहा इथे पूर्ण रेडी झालेला आहे ब्लाऊज आणि मी तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणी. चला बाय बाय.